नाशिक जिल्ह्यात गडांची मांदियाळी उभी आहे. त्यातील धोडप बलदंड आणि प्रेक्षणीय. गडप्रेमींच्या खात्यावर जमा व्हायलाच पाहिजे असा हा गड. नोव्हेंबरची थंडीची रात्र. रात्रीचा प्रवास करत धोडपच्या पायथ्याचं गाव हट्टी इथे भले सकाळी पोहोचलो. नुकतीच गावालाही जाग आली होती. गावकरी आणि शाळेत जाणाऱ्या पोरांची लगबग सुरू होती. सकाळची न्याहारी आटपून हट्टी गावात असलेल्या प्राथमिक शाळेजवळ पोहोचलो. तिथूनच आपला ट्रेक चालू होतो. जय जय मातरम. आषाढ महिना चालू झाला की वारकऱ्यांची वारीसाठी वेध लागतात. तसा नोव्हेंबर डिसेंबर महिना आला की आमच्यासारखा गडकऱ्यांना गडाचे वेध लागतात. धोडपचं जे गाव आहे हट्टी, तिथून आम्ही ट्रेकला सुरू केली. धोडपच्या बाजूला उजव्या बाजूला विखारा म्हणून सुळका आहे. तर आता प्रथम ते ठरलं की विखारा सुळका करायचा आणि पठाराने तसंच धोडपवर जायचं. रात्रीचा मुक्काम धोडपला असेल. नाशिक जिल्ह्याच्या मधोमध सुरगाण्यापासून चांदवडपर्यंत सह्याद्रीची एक डोंगररांग अचला, ऐवंतपासून सप्तशृंगी, कंचना, इंद्राईपर्यंत अनेक तालेवार किल्ल्यांची दुर्गमालिका आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहे. त्यातील धोडप हा गडाचा मेरुमनी शोभावा असा. 1600 मीटर उंचीचा, महाराष्ट्रातील गडांमध्ये क्रमांक 2 वर असलेला. नाशिकवरून सटाणा किंवा चांदवडकडे जाताना वडाळी भोई हे एक छोटे गाव लागते. तेथून दोडांबेसाठी 7 किलोमीटर आणि तेथून 4 किलोमीटरवर हट्टी हे गडनिकटचे गाव. आमच्या ग्रुपमध्ये गावात आणखीन एक मेंबर सामील झाला. त्याचे लाल्या हे नामकरण आम्ही केले. हा समोर दिसतो तो विखारा सुळका. त्याच्या बेसला इथे मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन आम्ही धोडपकडे जाऊ. इखारा नावाचा हा चमत्कृतीजन्य सुळका प्रस्थानारोहणासाठी भले आव्हानात्मक असेल, पण आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य. इखाराच्या पायथ्याला गोरक्षनाथाचं मंदिर व आजूबाजूच्या ह्या काही वास्तू. इथे पाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय होते. विखारा सुळक्याकडून आम्ही धोडपकडे चाललेलो आहे. जैवविविधता असलेले हे जंगल तासभर तोडून गडाच्या बुरुंजाजवळ आपण पोहोचतो. येथून माथ्याकडील कातळाचा महाकाय तुंग मुकुट पालीजवळच्या सरसगडची आठवण करून देतो. आता धोडपगडाच्या पहिल्या प्लॅटवर पोहोचलेलो आहे. हा एक पहिला बुरुज लागलेला आहे. तिथं ही सर्व आमची मंडळी जमलेली आहे. बरं, एक पटकन ओळख परेड घेऊया. आपले बरेच नवीन मेंबर पण आहेत. नमस्कार, मी कौस्तुभ कुलकर्णी. कुलदीप गरुड, आयुष गरुड, आदित्य चेडगे, नमस्कार मी यश कपुलवार, वैष्णव कमलाकर, अथर्व हिंगाने, राजेंद्र बनसोडे, छत्रपती महातो, निखिल पुजारी, विक्रम कदम, संतोष दीक्षित, प्रवीण राऊळ, अनुराग गंजीवाले, कुलदीप चौगुले, प्रसन्न जोशी आणि मेन व्हिडिओग्राफर संतोष हिंगाने. बुरुजाच्या थोडे पुढील बाजूस गडाचा महादरवाजा आहे. कधी काळी राबता असलेले हे महाद्वार आता गडावरील एक अवशेष म्हणून जमा झाले आहे. पठारावर असलेले तळे पाहून सगळ्यांना थोडा वेळ तिथे रेंगाळण्याचा मोह झाला.
थोड्या वाटचालीनंतर छोटे मारुती मंदिर लागते व त्याच्या पुढे दुसरे गडाचे प्रवेशद्वार. गडाच्या खांद्यावर एका अंगाला सोनार वस्ती आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय गाई म्हशी पाळणे व त्यांच्या दुधापासून खवा बनवून शहरात विक्रीस पाठवणे. खवा उत्तम गुणवत्तेचा व ताजा आणि आपल्यापेक्षा निम्म्या किमतीत उपलब्ध होतो. रात्री गडावर त्याचा आस्वाद घेण्यासाठी बरोबर काही बांधून घेतला. वा मज्जा झाली. मज्जा आहे ना. हातच पकडलेला श्रेया का श्रेया नाही तर ते तुझ्याकडनं घेईल. ते होय ते घेऊन जा, तिकडे जाऊन बस. ते घेऊन जा, नाही खाईल तुझं. वस्तीच्या थोडे पुढील बाजूस एक आश्रम आहे. तिथे बरोबर आणलेल्या शिदोऱ्या सोडून इथेच ताव मारला. त्यांना आपला पहिला प्लॅन सांगितलं, जर बदलला तर फोन करतो मला. त्यामुळे जेवणासाठी गडबड बरोबर काही नाही आहे ना. पण बाजूलाच बारमाही स्वच्छ पाण्याचे स्रोत आहे. पेशव्यांचे येथील अस्तित्व दर्शवणारी त्या काळच्या बांधकाम शैलीतील ही चौरस विहीर बेसॉल्ट दगड आणि भाजलेल्या विटांच्या साह्याने बांधून काढलेली. पूर्ण विहिरीवर झाडांचे आच्छादन झाल्यामुळे एक गूढरम्य वातावरण तिथे जाणवते. एवढा वेळ सपाटीवरून असणारी पायवाट आता चढणीला लागते. आपण जेवलो आता, लगेच सुरू केलं. ती पूर्ण गडाच्या माथ्यावर जाईपर्यंत. दमवणारी वाटे ना. मध्ये एक अवघड कातळ टप्पा लागतो. तेथील पायऱ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, परंतु वन खात्याने बसवलेल्या लोखंडी शिड्यामुळे तो मार्ग सोयीस्कर झाला आहे. थोड्या मार्गक्रमणानंतर तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ येऊन आपण पोहोचतो. आतील थंडाव्याने मन प्रसन्न होते. 20-25 मीटर खोलीच्या प्रवेशद्वारातील आतील भुयारासारखा मार्ग काटकोनातून वळवलेला आहे. आत सुंदर पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. या मार्गाने वर गेल्यावर परत मोकळे आकाश व त्या पार्श्वभूमीवर गडाचे सर्वोच्च शिखर महाकाय शेंडा आकाशाला भिडलेला दिसतो. वरील पठारावर काही पाण्याची टाकी आणि भग्न अवशेष दिसून येतात. कधी काळी वर्तमान असणाऱ्या या वास्तू आता इतिहास जमा झाले आहेत. समोरच्या शेंड्याच्या मध्यावर काही गुहा दिसतात. कदाचित त्या काळी परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी यांची निर्मिती केली असावी. माथ्यावरील कातळाच्या पोटात असणाऱ्या ह्या काही गुहा. डोक्यावर हजारो टनाचा अजस्त्र कातळमाता धारण करणाऱ्या गुहेत आजच्या रात्रीचा मुक्काम हा एक रोमांचक अनुभवच होता. गुहेतील दोडंब देवीचे हे मंदिर
बाजूलाच असलेले प्रदूषणरहित अमृत समान हे पाण्याचे टाके. सगळा शीन हे पाणी पिताच नाहीसे होते हे 100%. आजची संध्याकाळ आणि रात्र ही गडावरच अनुभवायची होती. कौस्तुभने चुलीवर फक्कड चहा बनवला. चहा बिस्किटाचा आस्वाद घेऊन ताजेतवाने होऊन गडभटकंती आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सगळे सुसज्ज झाले. मुख्य कातळात आणखीन एक निसर्ग चमत्कार पाहायला मिळतो. तळाकडील भागात ड्रिल मशीनने आडवे बोग पाडावे तसा 35 मीटर लांबीचा एक आरपार बोगदा तयार झाला आहे. गावातून गडावरची दिसणारी ही छोटी खाच प्रत्यक्षात तिथे गेल्यावर तिचे रौद्र स्वरूप चकित करते. गोल्डन लाईट मस्त आला आता. लालच गावात. ड्रोनमुळे गडकिल्ले पक्ष्यांच्या नजरेतून कसे दिसत असतील हे आता आपल्यालाही अनुभवता येते. ज्या गुहेमध्ये आम्ही राहिलो होतो तिथे आता संध्याकाळचा स्वयंपाक आणि इथे मुक्काम असणार आहे. आणि उद्या सकाळी धोडप उतरून मार्कंडेय गडावर जाणार आहोत. पापडाच तिकडे पुणे पापड कोणाला आले? आपल्याला कोण कोण राहिला आता? आम्ही दोघं राहिलो. मी जेवण बनवणार आहे. तुम्हाला भूक नाही? आचार्य राहिले. नाम घ्या श्रीहरीचे होते अन्न हे आपकाचे. जीवन करी जीवित्वान हे पूर्ण धर्म जाणजे यज्ञ कर्म. जय जय रवी समर्थ. इकडे पापड घ्या. लोणचं, पापड, रस्सम आणि मस्तपैकी लाईट. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी चव आम्ही गडावरती येऊन मस्त जेवतोय. समोर शेकोटी. तुम्ही पण या. गडावरची ती रात्र, चुलीवर सगळ्यांनी मिळून तयार केलेले जेवण, काही गोष्टीचे कितीही वर्णन केले किंवा करण्यापेक्षा आपण तिथे असून ते अनुभवणे हे उत्तम. आज आम्ही ते अनुभवत होतो. जेवणानंतर शेकोटीचा बेत ठरला. शेकोटीबरोबर गप्पा टप्पा रंगल्या.
आजूबाजूचा दाट काळोख, आकाशातल्या लुकलुकत्या ताऱ्यापैकी एखाद्या ताऱ्यावरूनच आपण ते दृश्य पाहतोय असं वाटत होतं. एलॉन मस्कची भल्या सकाळी कुलदीप आणि कौस्तुभ यांनी मॅगी चहाचा बेत जुळून आणला. यथेच्छ ताव मारून आजच्या दिवसासाठी सगळे तयार झाले. कुठे गेले होते का काल तोच आहे का? रात्री ज्या गुहेमध्ये आम्ही थांबलो होतो आता ती इथून पूर्ण आवरली. आलो तेव्हा जशी होती तशी परत व्यवस्थित साफसफाई करून जे काय बरोबर कचरा वगैरे होता तो सोबत घेऊन आता परतीचा मार्ग. आता आम्ही धोडपवरून परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आता पायथ्याला जे हट्टी गाव आहे तिथे जाऊ आणि तिथून मार्कंड्याकडे कूच करू. स्वयंपाकासाठी जी आम्ही भांडी नेली होती ती आता रिकामी झाली. पण त्याचा सदुपयोग हे पहा, गडावरून खाली येईपर्यंत एवढा कचरा गोळा केला. तरी आम्ही आता अर्धा गड उतरलो, अजून अर्धा गड उतरायचा. आला ना कचराला. सगळे गड उतारायला लागलो. शरीराने गड उतरून खाली आलो होतो, परंतु मन अजून गडावरच रेंगाळलेले होते. कसा किलो